श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय प्रभु अवतारदिन महोत्सव तथा गीता पाठ नामस्मरण सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्वच आदरणीय पूजनीय वंदनीय सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी सश्रद्ध अंतःकरणाने उपस्थित असलेले सर्वच वासनिक बंधू भगिनी समस्त ग्रामस्थ सांगवेतील सर्वच बंधुवर्ग सज्जन हो, गेल्या 26 वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहात आणि येत राहणार। वेगवेगळे वक्ते येणार, वेगवेगळे प्रवाचक येणार, वेगवेगळे आचार्य येणार आणि आपले विचार मांडणार। तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य विचार शक्तीमध्ये आहे। म्हणून आजच्या सत्राचे प्रवाचक आदरणीय पूजनीय तपस्विनी रूपाताई गुरु लीलाबाईजी लासूरकर वनमास माची कराड, आदरणीय ताईंना विनंती आहे की ज्ञान मंचावर आपण आसनस्थ व्हायचं आहे। आग्रहाची विनंती आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ताईचं स्वागत करूया। या ठिकाणी सत्राचं पूजन करण्यासाठी आमंत्रित करतो श्रीमान सद्भक्त गिरीश प्रभाकर कोळंबे उर्फ पिंटू भाऊ। भाऊंना विनंती आहे की आपण आजच्या सत्राचे प्रवाचक आदरणीय तपस्विनी रूपाताईजी लासूरकर ताईंचं या ठिकाणी स्वागत संपन्न करायचं आहे। सर्वांनी ताट बसायचं आहे। मी म्हणेन माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी म्हणायचं। वयन सगुण महंता त्रिदंडी साधनवंता अर्पितो गंधक्षता श्री गुरुवे नमो नमः। ब्रह्मविद्येचे वेलाऊळ प्रकाशिला देवदयाळ भाव सुमनांची माळ अर्पितो भावे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय पूजनीय श्रद्धेय बाळकृष्ण अण्णाजी, उपस्थित आदरणीय पूजनीय श्रद्धेय नितीन आप्पाजी महानुभाव, आदरणीय पूजनीय श्रद्धेय शेखर मुनी दादाजी, आदरणीय पूजनीय श्रद्धेय नीरव मुनी दादाजी, आदरणीय पूजनीय श्रद्धेय शरद दादाजी, आदरणीय पूजनीय श्रद्धेय सागर दादाजी, उपस्थित सर्वच आदरणीय तपस्विनी महिला भगिनी सश्रद्ध अंतःकरणाने उपस्थित असलेले आपण सर्वच वासनिक बंधू भगिनी आपणा सर्वांचं सभेच्या वतीने मनपूर्वक पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो आणि आजच्या सत्राला सुरुवात करतो। सज्जन हो, श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचा अवतार याच मासामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये झालेला आहे। मग त्याचं औचित्य साधून नव्हे तर परंपरागत सत्य सनातन महात्मा धर्म आपण ज्या आपल्या पंथ परंपरेला म्हणतो त्या परंपरेमध्ये चिरायू योगी अवतार श्री दत्तात्रेय महाराजांचं महात्म्य हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु प्रत्येक वक्त्याचा विचार करण्याचा एक अँगल असतो, एक दृष्टिकोन असतो। वारंवार त्या लीळा जरी असल्या, वारंवार चिंतन ते जरी असलं, परंतु एक वेगळा दृष्टिकोन प्रत्येक वक्त्याचा असतो आणि तुमच्या अंतःकरणाचा तो ठाव घेत असतो। म्हणून या ठिकाणी आदरणीय पूजनीय श्रद्धेय तपस्विनी रूपाताईजी लासूरकर वनमास माची ताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। ताईंचा अल्प परिचय म्हणजे वनमास माची कराड साताऱ्याच्या जवळ हा आश्रम आहे। त्या आश्रम मध्ये
आदरणीय पूज्य श्रद्धेय तपस्विनी लीलाबाईजी लासूरकर अक्कांचा आश्रम आहे। तिथे महिलांचा अभ्यास अध्ययन शिकवल्या जातं आणि त्या आश्रममध्ये ताईंचा अभ्यास झालेला आहे, ब्रह्मविद्या अध्ययन झालेलं आहे। डबल ग्रॅज्युएट ताई आहेत, म्हणून त्यांच्या विचारांचा नक्कीच आपण आस्वाद घेणार आहोत। श्री दत्तात्रेय महाराजांचं महात्म्य आदी कारण ज्या मार्गाला आपण म्हणतो की या महानुभाव संप्रदायाला श्री दत्तात्रेय प्रभू आदी आहेत असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या लीला चरित्रामध्ये सुरुवातीला सांगून दिलेलं आहे की महानुभाव संप्रदायाला आदी कारण आहे श्री दत्तात्रेय प्रभू। म्हणून आपण प्रत्येक वर्षी सप्त्यामध्ये लीलांचं चिंतन करतो। गेल्या 2 ते 3 वर्षापासून श्री दत्तात्रेय महाराजांचं दत्तचरित्र सुद्धा आपल्याकडे चालू आहे, परंतु पुनश्च एकदा जी काजळी आलेली आहे त्या लीलांचं चिंतन घडावं या सदहेतूने या ठिकाणी विषय प्रतिपादन करतील आदी कारण श्री दत्तात्रेय प्रभू महात्म्य आदरणीय तपस्विनी रूपाताईजी लासूरकर ताईंचं आणि ताईंच्या विचाराचं एकदा आपण स्वागत करूया आणि जास्त विलंब न लावता ताईंना विनंती करतो की आपल्या विचारांना आपण सुरुवात करावी। दंडवत प्रणाम। श्री दत्तात्रेय महाराज की जय। माझा आवाज येतो सगळ्यांना? सगळ्यांनी हात जोडायचे, ताठ बसायचे, डोळे बंद करायचे, आधी प्रार्थना म्हणायची आपण सगळ्यांनी। जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, जय श्री जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, जय श्री ज्ञानदेवनी उतारिसी तू, सकल जीवांचा हितकारक तू, सकल आनंदाचा झरा स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, लीलांचे चिंतन घडावे, जीवन मुझे पावन भावे, जीवन मुझे पावन भावे, पुलकित भावी धरा स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा, स्वामी चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आता संपूर्ण प्रवचन होईपर्यंत असंच बसायचं सगळ्यांनी ताठ। वंदो चक्रधरा कृपा गुणवरा, सर्वेश्वरा चित्परा, कारुण्य
ज्ञानटनागराद्वयकरा विघ्नादिदोषाहरा सपंधे जडजीव तारुणीवरा पूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावी विभो गुर्जरा तया नमन माझे गुरुपदा जेणे दाखविले आनंद कंदा तोपकार नकिते मज कदा देवा परमानंदा तूच फेडी दयाजया नामा एकाचे निभळे बांधिजे संसार शत्रूंची दळे तया श्री दत्ताची चरण कमळे आता नवी जेथ पराचकित झाली प्राकृता काहीसी बोली परी माझी वाचा वालवेली स्तवना लागी अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मुख्य 500 अवतारांना सादर दंडवत प्रणाम करते। आदि गुरु श्री दत्तात्रय प्रभूंपासून सुरू झालेल्या गुरु परंपरेला गगनाला गवसणी घालणाऱ्या आचार्य श्री परशुराम व्यासांच्या ज्ञान परंपरेला आणि आमच्या चक्रधर स्वामींच्या विरहात भालखेडीच्या डोंगरात अचेतन अवस्थेत पडलेल्या आणि महदंबेनं पाठीवर वाहून वृद्धपूरला आणलेल्या आचार्य श्रींपासून सुरू झालेल्या आजपर्यंत चालत आलेल्या सर्व आचार्य परंपरेला सादर सविनय दंडवत प्रणाम। दुर्नंतकरणी आठव करून माझ्या सर्व इष्टाला कारण असणाऱ्या माझ्या सर्व निमित्त गुरुसुहृदांना आणि ज्यांनी मला लावलं ताळलं धर्मायोग्य केलं आपल्या समोर विचार प्रस्तुत करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या माझ्या आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुई यांचा हृदय आठव करते। ज्या अधिष्ठानाला वंदन केल्यानंतर ज्या अधिष्ठानावर कपाळ टेकवल्यानंतर तन मन शांत होतं समाधान लागतं ते या मंदिरातलं अधिष्ठान श्री दत्तात्रय प्रभूंचा महत्वपूर्ण विशेष त्या अधिष्ठानाला वंदन करते आणि माझ्या विचारांना सुरुवात करते। मी आज येत असताना आप्पांना विचारलं की किती वर्षांपासून ही व्याख्यान मला चालू आहे तर त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी रौप्य महोत्सव झाला आणि हे 26वे वर्ष आहे। व्याख्यान मला 26 वर्षांची झाली म्हणजे तुम्ही सुद्धा सगळे 26 वर्षांचे झालात। ज्ञानाच्या अर्थानं तुमचे शारीरिक वय किती आहे हे नाही बोलायचं मला तुमचं ज्ञानाचं वय किती आहे हे महत्वाचं आहे कारण गेल्या 26 वर्षांपासून अखंडपणे आपण ही व्याख्यान मला ऐकत आहोत। असं म्हटलं जातं की एक तरी ओवी अनुभवावी। आपण 500 ओव्या ऐकतो त्यातल्या 25 ओव्या आपल्याला कळतात आणि त्यातली एखादी ओवी आपण अनुभवतो। तुम्ही ऐकता किती यापेक्षा तुम्हाला समजतं किती त्याहीपेक्षा तुम्ही अनुभवता किती हे महत्वाचं असतं आणि त्यामुळे तुम्ही आता ऐकण्याच्या अवस्थेत आहात सगळेजण। हे 26वे वर्ष आहे। गेली 26 वर्ष अखंडितपणे ही व्याख्यान मला चालू आहे। याला जेवढं बाबांचे कष्ट आहेत तेवढं तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे। मी मागच्या महिन्यात पण या भागात आले होते आता पण आले। या भागाचा विशेष हा आहे की इथली लोक फार धार्मिक आहेत म्हणजे कुठलाही भेदभाव न करता सगळ्या साधू संतांच्या ठिकाणी त्यांची असणारी श्रद्धा फार महत्वपूर्ण आहे। प्रत्येक येणारा साधू देवासमान मानून त्यांचं आदरातिथ्य करतात। ही श्रद्धा तुमच्या सगळ्या कृतींमधून दिसून येते आणि म्हणून कदाचित अखंडपणे एवढा मोठा प्रदीर्घ कालखंड या व्याख्यानवाल्याने पूर्ण केलेला आहे। त्यासाठी तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम धन्यवाद देते तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते। माझा विषय आहे अधिकारांचे दत्तात्रय प्रभूंचं महात्म्य। बंधूंनो भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। आता मी जे बोलणार आहे आज त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही परत परत ऐकलेल्या आहेत पण मला त्या काय समजल्यात माझं काय चिंतन आहे हे मी तुमच्या समोर मांडणार आहे। तर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्माची स्थापना करण्यासाठी दुष्टांचा संहार आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार धारण करतात हे आम्हाला माहिती आहे। म्हणजे प्रत्येक परमेश्वर अवताराच्या अवतरण्यामागं एक वैशिष्ट्यपूर्ण कारण असतं। जसं श्रीकृष्ण भगवंतांचं असं आहे की त्यांनी राज्यधर्म स्वीकारले राज्यधर्माचा स्वीकार करून युद्धाच्या माध्यमातून दुष्टांचा संहार केला सज्जनांचं रक्षण केलं। चक्रपाणी महाराजांनी झाडू हातात घेतला स्वच्छतेच्या माध्यमातून जीवांचा उद्धार केला। श्री गोविंद प्रभू महाराजांनी वेडाचा पिसा अवतार धारण केला आणि
जातीयता निर्मूलन केलं, सगळ्या समाजात समानता निर्माण केली. आमच्या चक्रधर स्वामींनी तरी कवना कवनी व्यसन, कवना कवनी व्यसन, एक जीवा उद्धर जाती ह्याची व्यसन, आणि असा जीवोद्धाराचं व्यसन स्वीकारून धर्माची स्थापना किंवा जीवांचा उद्धार केला. तसं श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे त्याचं वैशिष्ट्यच हे आहे की तो अवतार विलक्षण आहे, त्याचे भक्त विलक्षण आहेत, ज्ञानदानाचं कार्य विलक्षण आहे, एकंदरीत संपूर्ण लीळा विलक्षण आहेत, आणि हा अवतारच विलक्षण आहे. तर ही अवताराची जी विलक्षणता आहे ती आपण आज ऐकणार आहोत किंवा तुमच्याशी संवादात्मक दृष्टीने मी आपल्यासमोर मांडणार आहे. बऱ्याच प्रकारे दत्तात्रय प्रभूंच्या अवताराची विलक्षणता आहे, पण महानुभाव पंथात प्रामुख्याने 11 विलक्षणता मानल्या जातात. त्या कोणत्या? तर अमोघ दर्शन, अमृतवाणी, सतत अटन, योगी अवतार, एकविध प्रतीती, कार्यसिद्धी, वेळेसी उभा, जगन्मान्यत्व, शीघ्र चरितत्व, परत अधिकारण, या सगळ्या 11 विलक्षणता दत्तात्रय प्रभूंच्या आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एका कवींनी सांगितलेलं आहे, श्री दत्तात्रयाचे अमोघ दर्शन, योगी अवतार, सतत अटन. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? योगी अवतार, सतत अटन, कार्याची सिद्धी, एकविध वचन, वेशानेक धरी मार्गाती कारण, वेळेसीची उभा, जगन्मान्यत्व, अमृतवाणी ती शीघ्र चरितत्व, श्री दत्ताचे ऐसे 11 विशेष, करीत असे जीवा विशेष दातृत्व. तर अमोघ दर्शन आमचे स्वामी डोमेग्रामला असताना डकले चांगदेव भट्टांना श्री दत्तात्रय प्रभू अवताराचं अगाधत्व निरूपण करत असताना सांगतायत की ते अमोघ दर्शन किंवा विचार सूत्र 284. ते अमोघ, ते म्हणजे दत्तात्रय प्रभूंचं दर्शन अमोघ म्हणजे मुक्त करणार, मुंचविणार आहे. मग दर्शन म्हणजे दिसणं आहे का? दर्शन म्हणजे समोर येणं आहे का? इथे दर्शनाचा अर्थ बोध असा आहे. दत्तात्रय प्रभूंपासून झालेला बोध ज्याला होतो तो माणूस अमोघ आहे, म्हणजे त्यांचा झालेला बोध हा मुंचविणारा आहे, मुक्त करणारा आहे. आमच्या स्वामींपासून किंवा इतर अवतारांपासून बोध झालेला जीव अनुसरतो तसं नाहीये, पण दत्तात्रय प्रभूंचा बोध झालेला माणूस किंवा व्यक्ती किंवा साधक हा अनुसरतो, म्हणून त्यांचं दर्शन अमोघ आहे. ज्यांना त्यांच्यापासून बोध झाला त्यांचं मुक्ती आहे किंवा ते मोक्षाला जातात, म्हणून अमोघ दर्शन ही त्यांची विलक्षणता आहे. म्हणजे दत्तात्रय प्रभूंपासून ज्या ज्या कोणाला बोध झाला ते सगळे उद्धरले. दुसरी विलक्षणता आहे अमृतवाणी. आमच्या स्वामींच्या अमृतस्त्राविया लीळा होत्या, परंतु दत्तात्रय प्रभूंची वाणी अमृतस्त्राविणी आहे, अमृतवाणी आहे. अर्लकाचे आमचे स्वामी सांगतात, अर्लकाचे तिन्ही ताप दर्शना सरसे शंभली शंभली म्हणून फेडते झाले का ते वाणी अमृत वर्षिणी की. विचारातलं सूत्र आहे हे. अर्लक तिन्ही तापाने त्रस्त होऊन दत्तात्रय प्रभूंना शोधत आलेला आहे. अर्लकाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तो दत्तात्रय प्रभूंना शोधत शोधत आल्यानंतर दत्तात्रय प्रभूंनी त्याला शांत केले, शंभली शंभली, शांत हो शांत हो. आणि त्या अमृत वर्षाव करणाऱ्या वाणीनं तो शांत झालेला आहे. या सूत्राचं भाष्य करताना भाष्यकार सांगतात, अमृतवर्षिणी म्हणजे सुखदायक, निवविती जीवविती. अमृतवर्षिणी म्हणजे आल्हाददायक, शांतवणारी, निववणारी, म्हणजे प्रेतापासून मुक्त करणारी, प्रेमोपाय घडून प्राप्तीला देणारी वाणी. महानुभाव पंथात वेगवेगळ्या शाखेचे वेगवेगळे पाठ आहेत. तळेगावकर पाठाचा अर्थनिर्णायक टिपेट आमचे स्वामी तिन्ही तापाचा खुलासा करतात. अर्लक राजा तिन्ही तापाने त्रस्त झाला होता की नाही, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आमचे स्वामी सांगतात आदिदैविक म्हणजे ब्रह्मादिक शेषयाचा ताप, आदिभौतिक म्हणजे अष्टभैरवाचा ताप आणि आध्यात्मिक म्हणजे विश्वरूप चैतन्याचा ताप. तर अशा प्रकारे तिन्ही तापाने त्रस्त झालेला तो अर्लक राजा दत्तात्रय प्रभूंच्या शंभली शंभली या वाणीने शांत झाला. अशी अमृताचा वर्षाव करणारी ही वाणी आहे. तिसरी विलक्षणता आहे सतत आटन. आमचे स्वामी सांगतात नित्याटन करावे. एक दोहा आहे, बहता पाणी निर्मळा पणा गंदिला होय, बहता पाणी निर्मळा पणा गंदिला होय, साधू तो भ्रमता भला राग न लागे होय. वाहणारं पाणी निर्मळ राहतं, जे साचलेलं असतं ना, साचलेल्या डबक्यात जंतू होतात, शिवाळ होतं, पाण्याची चव बदलते, पाणी खराब होतं, म्हणून वाहतं पाणी हे स्वच्छ असतं. तसं फिरता साधू हा भला म्हणजे चांगला,
त्याला कुठलाही दाग लागत नाही. एक आपला आजकालच्या व्यवहारातली उदाहरण सांगते. मी बँकेत गेले होते, म्हणजे सत्य घटना आहे, मी माझ्या कामासाठी गेले होते. तेव्हा एक मॅनेजर होते बँकेत. मी त्यांच्याकडे काम सांगितलं, काय ऍप्लिकेशन दिलं. माझ्या सगळ्या त्या कामाला 1 महिन्याचा काळ गेला. 1 महिन्यानंतर मी तिथे गेले तेव्हा दुसरे मॅनेजर होते, कॅशियर पण बदललेले होते. आता आपलं असं असतं की ज्यांच्याकडे काम सांगितलंय त्यांनाच विचारावं काम कुठपर्यंत आलंय, काय झालंय, काय नाही झालंय. नवीन माणसाची लगेच आपला संपर्क नाही होऊ शकत, त्याच्याशी मोकळेपणा बोलता येत नाही आपल्याला. मग मी त्यांना विचारलं, तुमच्या जागेवर आधी जे साहेब होते मी त्यांच्याकडे काम केलंय, मला त्याची आता अपडेट पाहिजे की माझं काम कुठपर्यंत आलंय. ते बोलले ते गेले दुसरीकडं. मी म्हंटल असं कसं, रिटायर झाले बाबा, ते कुठं गेले का, त्यांनी काही घोटाळा केला, काहीतरी कारण कळलं पाहिजे की नाही. ते म्हणले कसं आहे मॅडम, नियम असा असतो की राष्ट्रीयकृत ज्या बँका असतात त्याच्यामध्ये कॅशियर, मॅनेजर या वरच्या पोस्टची माणसं असतात, ती फार काळ एका जागी ठेवत नाहीत, अदलून बदलून राहतात. त्याचं कारण असं आहे की सतत व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या लोकांची सलगी होते, ओळख वाढते आणि मग दरोडे पडतात, गैरव्यवहार होतात. सत्य परिस्थिती आहे त्यांनी सांगितली. यासाठी बँकेचा नियम आहे की कुठलेही उच्च पदस्थ अधिकारी, मग तो मॅनेजर असू दे, कॅशियर असू दे, बदलत राहतात, फिरकं ठेवतात. कशासाठी? बँकेचा व्यवहार निष्पाप, निकोप आणि स्वच्छ राहावा म्हणून. म्हणजे कुठलीही गोष्ट स्वच्छ राहण्यासाठी फिरती राहणं महत्वाचे आहे. पूर्वीच्या काळी की नाही, आता स्पर्धा असतात की नाही, तसं पूर्वी पद्धत असायची की कुठल्या तरी राजाच्या दरबारात कुठल्या तरी बाहेरचा एक पंडित येणार आणि तो सांगणार, माझ्याकडे असा एक गहन प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यातला जो कोणी देईल त्याला मी माझा मोत्याचा गंठा देईल, सोन्याची चेन देईल, माझ्याकडची एखादी अमूल्य वस्तू देईल. एका राजाच्या दरबारात प्रधान खूप हुशार होता, चतुर होता, प्रसिद्धी होती त्याची. तिथे एक पंडित आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे फिरलोय, सगळ्या राज्यांमध्ये गेलो, मी सगळ्यांना प्रश्न विचारले, कुणाची हिंमत नाही झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. तुम्ही जर दिलं, मी ऐकलं की तुमचा प्रधान फारच हुशार आहे, तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी जयपत्र तर देईलच देईल, परत कुणाला प्रश्न विचारणार नाही बाबा, मी हा क्षेत्रसन्यास घेऊन झोपडी बांधून राहील, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. प्रश्न माझे 3 आहेत पण उत्तर त्याचं एकच आहे. 3 वेगवेगळे प्रश्न आहेत, उत्तर एकच आहे आणि ते बरोबर आलं पाहिजे. आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर परत म्हणायचं नाही माझा प्रधान हुशार आहे म्हणून. ठीक आहे, राजा म्हणाला तुम्ही प्रश्न विचारा. त्यांनी विचारलं, घोडा का अडला, पाने का सडली आणि भाकरी का करपली. प्रश्न काय विचारला, घोडा का अडला, पाने का सडली आणि भाकरी का करपली. त्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आलं पाहिजे. प्रधानानं सांगितलं सोपं आहे, न फिरवल्यामुळं. घोड्याला फिरवला असता तो आळशी झाला नसता, डिंब बसून राहिला नसता, त्याला तुम्ही फिरायची सवयच नाही लावली, बसला तो आता, अडला. पानं ओली असतात, खाऊची पानं ठेवतो की नाही एकावर एक, ती फिरवली, एका जागेवर पाणी साचून साचून ती सडतात, ती फिरवावी लागतात, सारखी पुसावी लागतात. आणि भाकरी महिला वर्गाला माहितीये, अशी चपाती फिरवली तर ती छान भाजली जाते, नाहीतर एका जागी करपते, एका जागी कच्ची राहते, खायला पण वाईट आणि बघायलाही वाईट. आणि वरून सासरकडची माणसं नावं ठेवतात ती आणि गोष्ट वेगळीच. नुकसानच नुकसान आहे न फिरवल्यामुळे. म्हणून न फिरवल्यामुळे ह्या 3 गोष्टी झाल्या. सांगण्याचा मुद्दा हा आहे की अटन म्हणजे फिरणं, सतत अटन, एका जागेवर न थांबता फिरत राहणं. ही गोष्ट फक्त साधूसाठी नाही तर प्रपंच परमार्थ दोन्हीकडेही महत्वाची आहे. आमच्या स्वामींनी नित्य अटन करायला सांगितलंय, सतत अटन. आमच्या म्हणजे आपल्या म्हाडवा पंथात एक पद्धत आहे. पूर्वी कसं असायचं, फिरती क्रमानं लोक जायचे, त्यांच्याकडे शोधणं असायचं. शोधणं माहितीये ना, कापडाचं शोधणं, तुमच्याकडे गाळणं म्हणत असतील. शोधणं असायचं, कुठेही पाणी जर डबक्यातलं जरी पाणी असलं तर 2-3 वेळा शोधून घेऊन ती पानं पिलं जायचं. आता काय झालं, आश्रम बांधले, मडकी आली, आरो आला, पिंप आले, हंडे आले, रांजण आले, पाणी साठवण्याची व्यवस्था झाली. मग ते सतत शोधल्या जात नाही. मग काय करतात, हात देणं हा प्रकार आहे. आपल्या पंथात पाण्याला हात देणं असा प्रकार प्रचलित आहे. म्हणजे पाणी थोड्या थोड्या वेळाने असं हलवलं जातं. हल्ल्यानंतर काय होतं, पाणी अस्थिर झालं की त्यामध्ये जंतू साचत नाहीत, शांत पाण्यातच जंतू होतात. लक्षात ठेवा, हलवलं की जंतू राहत नाहीत. म्हणून पाण्याला हात देणं हा प्रकार आहे. म्हणजे काय होतं, पाणी स्वच्छ राहतं. तसं साधकाच्या आयुष्यात अटन हे शोधण्याचं काम करतं. अटन करणारा साधू हा स्वच्छ राहतो. त्याचं चारित्र्य, त्याचं वर्तन, त्याचं आचरण स्वच्छ राहण्यासाठी अटन हे साधकाचं शोधन आहे.
आणि म्हणून सतत आठवण की दत्तात्रय प्रभूंची विलक्षणता आहे. पुढची विलक्षणता ही युगी अवतार. महताईसा विचारतात आमच्या स्वामींना की जे श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार कवनयुगी नसे, कुठल्या युगात दत्तात्रय प्रभूंचा अवतार नाहीये. स्वामी सांगतात बाई, श्री दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार, दत्तात्रय प्रभूंचा 4ही युगात अवतार आहे. दत्तात्रय बाळक्रीडा तुम्ही आम्ही सगळे वाचतो, त्यामध्ये एक श्लोक आलेला आहे. भांबीरकर म्हणतात, ऐसा श्री दत्त परावरदानी 72 चौकडिया नटमेदनी अमोघ दर्शन प्रेम वर्षोनी स्वइच्छा रमणी चहुयुगी. म्हणजे स्वतःच्या इच्छेने चहुयुगी रमणारा असा हा दत्तात्रय देव आहे. तर अशा वेगवेगळ्या कवींनी आणि वेगवेगळ्या लोकांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार आहे. 4ही युगात कार्यरत असणारा हा दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार. ही दत्तात्रय प्रभूंची अजून एक विलक्षणता आहे. पुढची विलक्षणता आहे एकविध प्रतीती. प्रतीती म्हणजे अनुभव. महानुभव पंथाचं पूर्वीचं नाव होतं प्रतीत पंथ. हा प्रतीत पंथ की बेमती. प्रतीती म्हणजे अनुभूती, अनुभव. बऱ्याचदा लोक म्हणतात आम्हाला अनुभूती आली, आम्हाला असा अनुभव आला. प्रत्येक वेळे परमेश्वराची अनुभूती येण्यासाठी परमेश्वर अवतार समोर साकार झाला पाहिजे हे गरजेचं नाही. कधी कधी वेगवेगळ्या अनुभूतीच्या माध्यमातून संकटाच्या वेळेला अचानक मिळालेल्या मदतीच्या रूपानं परमेश्वराची प्रतीती येत असते आपल्याला. एकविध प्रतीती. श्री प्रभूचा ठाई द्विध जन. त्रिविध म्हणजे आता बघा तुमच्या लोकांमध्ये, आता मी बोलतेय तुमच्याशी, तुमच्यातले काही माणसं असतील की हा ताई बरोबर बोलतात, काही माणसं म्हणतील नाही नाही ताईंचं हे बोलणं चुकीचं आहे, काही म्हणणार ताई काय का बोलण्यात माझ्या बापाचं काय जाते. न्यूट्रल म्हणजे काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत आणि काही एकदम समान आहे. मी काही बोली त्यांना काही फरक नाही पडत. घरात बसायसाठी मी इथे येऊन बसलोय बस एवढंच. काही मनापासून ऐकतायत की हा चला काहीतरी वेगळं ऐकायला मिळतंय. आम्ही हे पूर्वी पण ऐकलंय पण थोडं कराडी भाषेत वेगळं वाटतंय. काही म्हणणार चला येत नाही पण समोर बसल्या ट्राय करून घेऊया. काही माणसं म्हणणार की नाही नाही घरात बसून टाइमपास करायचे हे तो ऐकायला बसायचं. म्हणजे ना पॉझिटिव्ह आहेत ना निगेटिव्ह आहेत, म्हणजे ना आवडतंय ना आवडतंय, शांत टाइमपास करण्यासाठी. तसं प्रत्येक अवताराच्या ठिकाणी 3 प्रकार, म्हणजे श्रीकृष्ण भगवंत आणि सरबद्ध चक्रधर स्वामी यांच्या ठिकाणी 3 प्रकारचे लोक आहेत. अनुकूल आहेत, प्रतिकूल आहेत आणि उदास आहेत. म्हणजे स्वामींच्या विचारांना सहमत असणारे, त्याच्या सूत्रांना सहमत असणारे, काही त्यांना विरोध करणारे आणि काहींना काही फरकच पडत नाही. तसं श्री गोविंद प्रभूंच्या ठाई 2 प्रकारचे लोक आहेत. एक अनुकूल आहेत आणि एक उदास आहेत. काही लोक म्हणतात की राऊळ माय राऊळ बाप, राऊळ करते ते का न होय, ते करते ते सगळं होणार आहे. त्यांच्याबद्दल अपार करुणा आहे, प्रेम आहे, स्नेह आहे. काही लोकांना चला वेडापेसा अवतार आहे, काय का करेना, आपल्याला काय जातंय. पण दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी मात्र सगळे अनुकूल लोक आहेत. सगळे. त्यांच्या ठिकाणी प्रतिकूल लोक आहेत, उदास नाहीये. जो पण त्यांच्या समोर येतोय तो त्यांच्याबद्दल मनात श्रद्धा भक्ती भावना ठेवून येतोय. म्हणून एकविध प्रतीती ही त्यांची विलक्षणता आहे. अनेक वेश आमच्या स्वामींनी क्वचित प्रसंगी वेश स्वीकारलेले आहेत. जोगी वेशी मनभुली क्रीडा असू दे, यती वेश धारण केलाय, बालक वेश घेतलाय, अवधूत वेश घेतलाय. परंतु वेशांतर करण्याची किंवा वेगवेगळे वेश स्वीकारण्याची ही जी विलक्षणता किंवा बाहुल्य आहे ते दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी जास्त आहे. आणि आपल्या पंथात 11 प्रकारचे 11 वेश प्रामुख्याने मानले जातात. त्यामध्ये बालक वेश आहे, मातंग वेश आहे, ऋषी वेश आहे, ब्राह्मण वेश आहे, व्याघ्र वेश आहे, अवधूत वेश, पारधी वेश, दिगंबर वेश, पुष्टी वेश, गोंधळी वेश आणि फकीर वेश. तर बालक वेशात दत्तात्रय प्रभूंनी अनुसया, पार्वती, लक्ष्मी आणि सावित्री या चौघींना दर्शन दिलेलं आहे. ती कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्त्रीच्या ठिकाणी असणारी असूया कुठल्यापर्यंत घेऊन जाते या असा कथेचा बोध असणारी ती कथा आहे. खरं म्हणजे नारद काहीतरी बघतो, काहीतरी जाऊन त्या तिघींना सांगतो की बाबा मृत्यू लोकात अनुसया नावाची एक महान पतिव्रता आहे, सती स्त्री आहे. ती इतकी पतिव्रता आहे, इतकी सत्ववान स्त्री आहे की तिच्या पायात मला तुमचे चेहरे दिसतात. स्त्री मत्सरी असते, असूया असते तिच्या ठिकाणी. तिच्या मनात असूया निर्माण झाली की अरे आम्ही सत्ववान होतो पहिल्यापासून, ती कोण अनुसया नवीनच तयार झाली. आणि मग तिचा सत्वभंग करण्यासाठी आपापल्या पतींना मजबूर करून त्या पाठवतात खाली. आणि मग ते तिघं जातात, वेगवेगळ्या प्रकारे तिची परीक्षा घेतात अनुसयेची. आणि दत्तात्रय प्रभूंच्या कृपेने अनुसया त्या सगळ्या
सत्व परीक्षेमधून पार पडते आणि मग दत्तात्रय प्रभू त्या तिघांना बालक बनवतात. आणि मग बराच काळ लोटल्यानंतर सुद्धा आपले पती घरी आले नाहीत म्हणल्यानंतर या तिघी बाया बिचाऱ्या वैतागतात. त्यांना काळजी वाटायला लागली की काम करायला गेले पण अजून परत आले नाहीयेत. ज्यांनी कळ लावली होती ते नारद परत हजर होतात. तरी तुम्ही तुमच्या पतींना पाठवलं तिकडं, पण ते तिघं आता बालकून अनुसयेच्या दारात पडलेत. आणि मग त्या आणायला जातात. तर त्यावेळेस त्या तिघींना आणि अनुसया मातेला असं चौघींना बालक वेशात त्यांनी त्यावेळेला दर्शन देण्यासाठी जो वेश धारण केला तो बालक वेश आहे. दुसरा आहे मातंग वेश. अर्लकाचे आपण आता बघितलं की मदलसा राणी एखादी आई कशी असावी हे सांगणारं उत्तम उदाहरण म्हणजे मदलसा राणी. आपल्या आया कशा असतात आपल्याकडच्या, मंदिरात मुलांना पाठवायचं नाही, मंदिरात जाणं हे लो स्टेटस वाटतं. तुमची गोष्ट सोडा, आमच्या भागात कोरोना काळ होता की नाही, आता कोरोना संपल्यानंतर खरं लोकांनी कुठं जायला पाहिजे होतं, मंदिरात जायला पाहिजे होतं की नाही. एवढा मोठा संहार झाला त्यात आम्ही जिवंत राहिलो म्हणून आभार मानायला कुठं जायला पाहिजे होतं, मंदिरात की नाही. लोक गोव्याच्या बीचवर गेले, मंदिर ओसाड पडली उघडली तरी, परंतु गोव्याचे बीच फुल झाले का तर आम्हाला कुठं जायलाच मिळालं नाही, एन्जॉयच करायला मिळाला नाही. म्हणून लोकांनी गोवा गाठला पण लोक मंदिरात आली नाहीत. कारण लोकांना मंदिरात जाणं हे स्टेटसला सूट करत नाही. म्हणजे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला गावठी म्हणतात, देवधर्म करणं चुकीचं आहे असं वाटतं, अशी मानसिकता आहे. आणि अशा मानसिकतेत मदरसासारखी आई म्हणजे खरं तर वरदानच आहे. जी आपला जन्माला आलेला मुलगा 16 वर्षाचा झाला की त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश करून तपश्चर्याला पाठवायची. तर मग त्या मदलसा राणी काय करायची, आपला मूल जन्माला आलं 16 वर्षांचं झालं की त्याला ब्रह्मविद्या उपदेश करायची आणि तपसाधनेला पाठवायची. आता यात दुमत आहे की कोणाचं म्हणणं आहे 5 मुलं होती तिला, कोणाचं म्हणणं 7 मुलं होती. तर त्यानं असं आपली 4 मुलं वनात पाठवली. शेवटचा पुत्र अर्लक. मग राजा श्री दत्तात्रेय महाराज की जय. तर मग राजा ऋतुध्वजानं तिला विनंती केली की सगळी मुलं वनात पाठवून मग आपण हे जे राज्य उभं केले त्याला कोणीतरी वारसदार पाहिजे की नाही. तर मग असं करू, हा जो शेवटचा मुलगा आहे तो राज्यधर्मासाठी इथंच ठेव, त्याच्यावर राज्यधर्माचे संस्कार करू म्हणून. मग तिनं त्या अर्लक राजाला ऋतुध्वजाकडे सोपवलं. मग कालांतराने ती मुलं सगळी वनात गेली. मृत्यूसमयी त्या मदलसेने एक पत्र लिहून त्या अर्लकाच्या हातात दिलं की तू जेव्हा संकटात सापडशील त्यावेळेस हे पत्र उघडून वाच. दिवस पलटत गेले. म्हणजे तपश्चर्याला गेलेले त्याचे भाऊ होते अर्लक राजाचे. त्यांनी विचार केला की आपण तर परमेश्वर मार्गाला लागलो, आपला उद्धार आहे, पण आपला भाऊ तिकडे नरकात पडायला लागलाय राज्यधर्म करून, त्याला आणू आपण जाऊन. हे गेले सगळे मिळून त्याला सांगायला, समजावून सांगायला. त्यांनी कानावर सुद्धा पडून नाही घेतलं त्याचं बोलणं अर्लक राजानं आणि पाठवून दिले त्यांना. मग यांनी विचार केला की आता याला जर परमेश्वर मार्गाकडे आणायचं असेल तर दुःखातच नेलं पाहिजे. आता कसं आहे माहितीये का, जीवाची अशी पद्धत आहे किंवा जीवाचा असा स्वभाव आहे, जोपर्यंत दुःख मिळत नाही की नाही तोपर्यंत परमेश्वराची आठवण येत नाही. एका बिल्डिंगचं काम, सॉरी मला गोष्टी जास्त सांगते मी, एका बिल्डिंगचं काम चाललं होतं. खूप उंच बिल्डिंग होती आणि तो जो काम बघणार असतो ना मुकादमी इंजिनियर, तो एकदम वरच्या मजल्यावर गेला होता पाहणी करत 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 करत. आणि कामगार सगळे खालच्या एकदम तळमजल्यावर होते ग्राउंड फ्लोअरला. त्याला काहीतरी सांगायचं होतं म्हणून त्यानं वरून की नाही आवाज दिला. कुणीही वर बघितलं नाही. त्याने काय केलं, 1 रुपया टाकला खाली. तो वाकून जो काम करत होता की नाही त्याच्या पाठीवर तो रुपया पडला. त्याने तो बघितला, असा घेतला आणि खिशात ठेवला, पण वरती बघितलं नाही. मग त्यानं 5चा ठोकळा टाकला, त्यानं परत उचलला खिशात घातला, वर बघितलं नाही. 10 झाले, 20 झाले, 50 झाले, 100 झाले, 1000च्या नोटेपर्यंत आला तरी माणूस वर बघायला तयार नाही. मग यानं वरनं एक छोटासा खडा खाली टाकला. त्यानं लगेच वरती बघितलं, कोण रे मला मारतोय म्हणला. तो म्हणला, अरे कधीपासून मी खाली पैसे टाकतोय, कमीत कमी कुठून पैसे पडतात हे बघायला तरी वरती बघ रे. पण हा मर्द वर बघायला तयार नाही. आपलं तसंच आहे, देव सुख देतो आपल्याला, देऊन बघतो. आम्ही थँक्यू म्हणायला सुद्धा देवाकडे जात नाही. थोडंसं दुःख दिलं की कमरेवर हाटून देवा पुढे उभं, मीच का, मी एवढं करतो माझ्याच का मागं लागलायस. 2 टाइम देवाला येतो, 3 टाइम आरत्या करतो, पहाटे उठून गाठी वडतो,
साधू संतांना जेवायला घालतो, तरी माझ्याच मागं का, असा प्रश्न देवाला विचारायला जातो आपण की नाही. देवाकडे तुम्ही पर्यायच ठेवत नाही. सुख दिलं की तुम्ही याल असं वाटतं देवाला, की बाबा रे देवा तू मला एवढे सुखाचे दिवस दाखवलेस, म्हणून तरी तो माझ्याकडे येईल सांगायला. पण नाही, जोपर्यंत दुःख देत नाही तोपर्यंत आपण देवाकडे जात नाही. म्हणून दुःखातच देव आठवतो. म्हणून जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख होईल तेव्हा समजून जा की देवाला आपली आठवण आली आहे, आपण देवाकडे जाऊ म्हणून देव बोलवतोय, हे लक्षात घ्या. तसं त्या अर्लक राजाच्या भावांनी त्या काशी राजाकडे जाऊन विनंती केली की त्याच्यावरती तुम्ही त्याच्यासोबत युद्ध करा. आता युद्ध करण्यासाठी काहीतरी कारण दिलं पाहिजे की नाही. मग त्यांनी सांगितलं आम्ही भाऊ आहोत त्याचे, तो आम्हाला काय राजाचा वाटा देत नाही, आम्ही मागायला गेलो आमचा हक्क नाही देत आहे तो आम्हाला, तुम्ही असं करा युद्ध करा, अर्धा आम्हाला आणि अर्ध तुम्ही घ्या राज्य. काशी राजाने युद्ध केलं. युद्धात अर्लक राजा हरला. तिने तापाने त्रस्त झाला. आणि मग त्याला आठवलं की आपल्या आईने सांगितलं होतं संकटकाळी तू हे पत्र वाच म्हणून. मग त्यानं ते प्रधानाला पत्र वाचायला दिलं. प्रधानाने ते पत्र वाचून विश्लेषण करून सांगितलं की त्यांनी सांगितलंय त्यात असं लिहिलं होतं आईनं की तुझ्यावर हे जे आक्रमण झाले ते तुझ्या भावांनी केलं, तर तू त्या भावांच्याकडे जा, त्यांची माफी माग, त्यांचा सल्ला घे, त्याप्रमाणे वाग, किंवा सह्याद्री पर्वतावर जा दत्तात्रय प्रभूंच्याकडे. अर्लकानं विचार केला की ज्यांनी मला एवढं स्वतःला घालवलं, मी काहीच वाकडं केलं नव्हतं भावांचं, तर त्यांनी माझ्यावर युद्ध चालवलं, मला एवढं म्हणजे निष्कासित केलं राज्यावरनं, तर मी दत्तात्रय प्रभूंच्याकडेच जाईन. आणि मग अशा प्रकारे तो दत्तात्रय प्रभूंना भेटायला सह्याद्री पर्वतावर गेला आणि तिथं दत्तात्रय प्रभूंनी मातंग वेशात अर्लक राजाला भेट दिली. पुढचा वेश आहे ऋषीवेश. सहस्रार्जुनाला म्हणजे दत्तात्रय प्रभू चरित्रात इथून सांगितलं जातं की कार्तिवीर्य राजाला हात नसलेला मुलगा झाला, म्हणजे छोटा हाताचा मुलगा झाला. परंतु असं ऐकलेली कथा आहे की पुत्र जन्मासाठी तो राजा यज्ञ करत होता आणि यज्ञ करत असताना शिंकाली म्हणून त्यानं असा हात धरला, तर तो एवढा भाग अपवित्र झाला यज्ञ करताना, म्हणून बिना हाताचा मुलगा जन्माला आला. आणि मग त्या राजा कालवश झाल्यानंतर जेव्हा त्याला राज्यावर बसायची वेळ आली तेव्हा बिना हाताचा राजा कसा बसवायचा, म्हणून मग त्यानं सांगितलं की मी माझा हात मिळवायला जाईन तपश्चर्या करून. पूर्वीच्या काळी सोपं होतं, तपश्चर्या करायची, काय पाहिजे ते मिळवायचं, तपश्चर्या कठीण करावी लागायची मात्र. आणि मग तो म्हणाल्यानंतर प्रधान म्हणाले की तू कमीत कमी राज्याभिषेक करून घे, तुझ्या नावानं मी राज्य चालवेल आणि मग तुझा. अशा प्रकारे तो सहस्रार्जुन राजा, तोपर्यंत सहस्रार्जुन नव्हता, तर तो हात मिळवण्यासाठी तपश्चर्या करायला गेला. आणि दत्तात्रय प्रभूंच्या सेवेत असताना एक दिवस दत्तात्रय प्रभूंचं स्नान झालेलं होतं, केशकळा पोले होते, ते सुकवण्यासाठी तो धुपाने सुकवण्यासाठी तो धुपाचं भांड म्हणजे धुपटणा म्हणतो आपण त्याला, धूप आरती शोधत होता आणि ती मिळाली नाही, म्हणून त्यानं आपल्या छोट्या हातावर विस्तव घेतला, त्याच्यावर धूप टाकला आणि त्याने सुकवू लागला. कालांतराने ते कातलं जसं खालचं जळायला लागलं, करपट वास आला आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंनी मागं वळून बघितलं तर यांना हातावर धूप घेतलं. अरे सांडी म्हणाले, माग माग, टाक टाक, ते काय पाहिजे, प्रसन्न झालो, माग म्हणाले. मग त्याने सांगितलं की तुम्हाला माहिती आहे मला काय हवंय ते म्हणाले मला माहिती आहे, पण तू तोंडाने माग ना बाबा. आणि मग त्याने सांगितलं की मला असे हात नाही येत तर मला हात द्या, मग अजानबाहू होशील असा आशीर्वाद दिला, असं वरद झालं त्याला. अजून माग म्हणाले, मग म्हणाला माझ्या हातात बळ द्या, सहस्र हातांचं बळ येईल म्हणाले. अनेक माग म्हणाले, तो म्हणाला मला अजय करा, ते म्हणजे चक्रवर्ती होशील. अजून माग म्हणले मला भरपूर राज्य पाहिजे, ते म्हटले वलयांकित पृथ्वीचं राज्य मिळेल तुला. अजून माग म्हणाले. म्हणलं मला सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करायचे. म्हणले तू सगळ्यांचे जाणून मनोरथ पुरवशील आणि तुला भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान होईल. असं 7 वेळा मागायला सांगितलं. 7 वेळा त्यानं मागितलं. आजकालचं असं असतं, एखादा ऍप डाउनलोड करायला गेलो तर काय येतं, टर्म्स अँड कंडिशन्स ऍपला येतं की नाही, म्हणजे टर्म आणि कंडिशन शिवाय आपल्याला काय मिळत नाही. तसं दत्तात्रय प्रभूंनी त्याला वरदान देताना अटी सांगितल्या की तू गोहत्या, ब्रह्महत्या आणि स्त्री हत्या करू नकोस. ज्या क्षणी तू हे सगळं करशील त्यावेळी तुला मिळेलं सगळं वरदान विफल जाईल. हे सगळं जे तू मिळवलेस वरदानानं ते तुला त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि अशा प्रकारे त्यावेळेस त्यांना ऋषीवेशात सहस्रार्जुनाला भेट दिली. मग ब्राह्मण वेशात परशुरामाला भेट दिली. याच कथेचा उत्तरार्ध असा आहे की एका दिवशी सहस्रार्जुन मग राज्य करू लागला, सुखी राहिला, पण माणसाला सुख पेलवत नाही. तो शिकारीला गेला असताना प्रचंड तहान लागली. त्या वनात जमदाग्न्याने रेणुकीची झोपडी होती. मग ते सेवक त्याचे पाण्याच्या शोधात त्या झोपडीपर्यंत गेले आणि त्या झोपडीत रेणुका तिनं कानातला मळ काढला, त्याची अशी वाटी बनवली, त्यात पाणी घालून दिलं. ते म्हणाले एवढंसं पाणी, आमचं खूप मोठे सैन्य आहे, घोडे आहेत, घोडदळ पायदळ सगळंच आहे, त्यांना पाणी पुरणार नाही म्हणाले. तर ते म्हणाले तुम्ही जा, पुरेल. ते रस्त्यात जाताना ती वाटी तुटली आणि सांडलं पाणी, त्याचं सरोवर तयार झालं आणि
त्याच्यातून ते सगळे पाणी पिले. राजा पिला, सेनापती, प्रधान, शिपाई, हत्ती, घोडे सगळे. आणि मग त्याने विचारलं की इथं आतापर्यंत पाणी नव्हतं, आपण किती वेळ शोधलं, अचानक सरोवर कुठून झालं. मग त्या सेवकाने सगळी ती कथा सांगितली. आणि त्याच्यानंतर कोण आहे बाबा हे एवढं मोठं सामर्थ्य संपन्न म्हणून भेटायला सहस्रार्जुन त्यांच्याकडे गेला. आणि मग आलेला अतिथीचं आदरातिथ्य करायचं म्हणून जमदाग्नी ऋषीनं इंद्रदेवाची कामधेनू स्वर्गाहून बोलवली आणि त्या कामधेनूकडून अन्न मागवून त्या सगळ्यांचं आदरातिथ्य केलं. मग आता आपल्याला खायला मिळालंय, पाणी मिळालंय, खावं प्यावं, घरी जाऊन झोपावं. माणूस असा नसतोच. तुम्हाला इतकं चांगलं अन्न दिसलं तर कुठंच नाही, चुलीचा धूर नाही, फुंकलेला आवाज नाही, जळण नाही, पाणी नाही, काय नाही, बाई काम करताना दिसली नाही. आणि अन्न आलं कुठून? शोध घेत घेत गेला. आणि मग त्यानं बघितलं ते म्हणले ह्या गाईची जागा तर या झोपडीत नाही मिळाला. माझ्यासारख्या राजाच्या दरबारात ती गाय पाहिजे, माझ्याकडे इतकं स्वादिष्ट रुचकर अन्न माझ्याकडेच पाहिजे, याचा सगळं मालकी मला पाहिजे. आणि मग त्यानं जमदाग्नीला मागितलं की मला ही गाई द्या म्हणून. ते म्हणले ही माझी पण नाहीये, इंद्राची कामधेनू आहे, मीच तिला आत्ता मदतीसाठी बोलवलेलं होतं. तुला पाहिजे असेल तर इंद्राला माग, आणि इतकंच सामर्थ्य असेल तर घेऊन जा ओढून. मग त्यानं ओढायला सुरुवात केल्यानंतर तिनं खूर मारायला सुरुवात केली. ती शिंकली, मलमूत्र केलं आणि त्याद्वारे ब्लेंचं सैन्य तयार झालं. आणि त्या सैन्यानं त्या सहस्रार्जुनाच्या सैन्याचा नाश केला, ते संपवलं. आणि मग तो घायाळ झालेला सहस्रार्जुन प्रचंड चिडला. तो म्हटला हे सगळं घडलं कोणामुळं? ह्या ब्राह्मणामुळं आणि ह्या ब्राह्मणीमुळं. म्हणून त्यानं त्या दोघांच्यावरही वार केले. मग मरताक्षणी म्हणजे अंत्यसमयी त्या रेणुकेनं परशुरामाला हाक मारली. परशुरामाच्या हातात एक परशु असायचा म्हणून त्याचं नाव परशुराम. तो त्यावेळेस महादेवाकडे कैलासावर विद्याभ्यास करत होता. महादेवाने सांगितलं तुमच्या मातेला तुमची गरज आहे, त्याने बोलवले तुम्हाला, तुम्ही आता जा. तो परशु तळपत आलाच परशुराम. त्याने बघितलं तो सगळा विध्वंस, आश्रम उद्ध्वस्त झालेला, आई वडील जखमी अवस्थेत पडले, वडिलांचा तर प्राणच गेलाय, आईचा थोडासा शिल्लक आहे दुगदुगी. मग तिनं कोणी केलं काय केलं विचारल्यावरती आईने सगळा वृत्तांत सांगितला आणि म्हणाली माझा कोऱ्या भूमीत माझा सगळा अंत्यसंस्कार कर. तो म्हणाला मला कसं कळणार? तर म्हणलं तुला श्री दत्तात्रय प्रभू सांगतील. मग दत्तात्रय प्रभूंना मी कसं ओळखू? तर म्हटली मला कावडीत घालून ने आणि ज्यांच्या दर्शनानं त्या सुकलेल्या कावडीला कोंब फुटेल ते श्री दत्तात्रय प्रभू असं समज. आणि मग तो त्यानुसार घेऊन गेला. आणि त्यावेळेस दत्तात्रय प्रभूंनी परशुरामाला ब्राह्मण वेशात, म्हणजे खरं तर जेव्हा त्यानं बघितलं दत्तात्रय प्रभूंना तेव्हा ते पारधी वेशात होते आणि कावडीला कोंब फुटलाय म्हणून तो खाली वाकला, नमस्कार करून वर उठला तर ते ब्राह्मण वेशात होते. अशा प्रकारे परशुरामाला ब्राह्मण आणि पारधी दोन्ही वेशात दत्तात्रय प्रभूंनी भेट दिलेली आहे. पुढचा वेश आहे व्याघ्रवेश. व्याघ्रवेशात कुणाला भेट दिली सांगा बरं? हा, वा वा वा, छान छान, अभिनंदन. चक्रपाणी महाराजांना व्याघ्रवेशात भेट दिली आणि त्याच ठिकाणी त्यांना परावर शक्तीचा दातृत्व केलं. चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रय प्रभूंपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. पुढचा वेश आहे अवधूत वेश. अवधूत वेशात यदुराजाला भेट दिली आणि यदुराजाला त्यांनी त्यावेळेस 24 गुरूंचं ज्ञान दिलं. 24 गुरु कोणते कोणते केलेत ते? दिगंबर वेशात शंकराचार्यांना भेट दिली, कुष्टी वेशात सप्तर्षींना आणि गोंधळी वेशात दखले चांगदेव भट्ट यांना भेट दिलेली. भेट दिलेली आहे म्हणजे भेट होणार होती पण त्यांच्या अनाधिकारामुळं भेट झाली नाही. परंतु स्वामींनी सांगितलं होतं की गोंधळी वेशात भेट होईल म्हणजे तोही वेश आहे. आणि फकीर वेशात नागराज बाबा कपाटे हे पांचाळेश्वरला अनुष्ठान करत होते, स्मरण करत होते. त्यांची इच्छा होती की दत्तात्रय प्रभूंनी दर्शन द्यावं आणि ते भिक्षा करून आले असताना फकीराच्या वेशात येऊन त्यांची भिक्षा मागून खाल्ली. ते मनात विचार करायला लागले की अरे मी एवढी भिक्षा मागून आणली आणि एका मुसलमानानं माझी भिक्षा घेतली. मनात ते पूर्ण झोपेपर्यंत तळमळत होते की भिक्षेसारखं पवित्र अन्न मला एका फकीराला द्यावं लागलं. आणि मग स्वप्नातून त्यांनी सांगितलं की मी तुझ्याकडून तुझ्या भिक्षेचा स्वीकार केलाय. अशा प्रकारे नागराज बाबा कपाटे यांना फकीर वेशात, अशा प्रकारे दत्तात्रय प्रभूंनी 11 वेश धारण केलेले आहेत. ही सुद्धा त्यांची विलक्षणता आहे. आणि अधिकारण, आधी म्हणजे मूळ कारण, या मार्गासी म्हणजे ज्ञान मार्गासी श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण. म्हणजे दत्तात्रय स्वामी सांगतात की परमेश्वरन स्वयं ज्ञानशक्ती स्वीकारती का मायापुराती आद करून स्वीकारती. म्हणजे दत्तात्रय प्रभूंनी स्वतःच्या स्वयंसिद्ध स्वरूपाकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. त्यांच्याकडून चक्रपाणी महाराजांकडून गोविंद प्रभूंनी आणि गोविंद प्रभूंकडून आमच्या चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. म्हणून दत्तात्रय प्रभू आदिगुरु आहेत, आदिकारण आहेत या मार्गाला. महानिरुक्ताच्या 12 प्रकरणामध्ये
असा एक उल्लेख येतो की डोमेग्रामला राजमठात आचार्यश्री विचारतात की या मार्गाचे श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण कैसे ते सांगा. आणि मग स्वामी सांगतायत की दत्तात्रय प्रभूंनी 12 वाक्य चक्रपाणी प्रभूंना निरूपण केली. त्यांनी तेवढीच चक्रपाणी प्रभू गोविंद प्रभूंना निरूपण केली आणि गोविंद प्रभूंनी तेवढीच आम्हाला निरूपण केली. आम्ही ती अर्थपाठासहित तुम्हाला निरूपण केली आणि तुमच्याकडून पुढे ती सगळ्या मार्गाच्या अधिकाऱ्यांपर्यंत जाणार आहेत. आणि अशा प्रकारे या मार्गाचे श्री दत्तात्रय प्रभू आदिकारण आहे. पुढची विलक्षणता अशी आहे की वेळेसीची उभा, वेळेवर. आता विचार करा, दत्तात्रय प्रभू स्नानाला कुठे जातात? काशीला, हे की नाही. भिक्षेला जातात कोल्हापूरला, जेवायला येतात पांचेश्वरला आणि निद्रेला जातात माहूरला. सगळं टाइम टेबल तुम्ही माना, कुठला जिल्हा बघा, अंतर बघा, सगळ्यात जलद विमान पकडलं तरी आपण या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही. परंतु अनंत काळापासून, अनंत युगांपासून आमचे श्री दत्तात्रय प्रभू वेळेवर त्या त्या ठिकाणी स्नानाला काशीला पोहोचतात, भिक्षेला कोल्हापूरला पोहोचतात, जेवायला पांचेश्वरला जातात आणि झोपण्यासाठी म्हणजे निद्रेसाठी मातापूरला म्हणजे माहूरला पोहोचतात. तर हे जे आहे वेळेवर सगळं व्यवस्थित, अगदी कुठलाही खंड न पडता, कुठलीही बाधा न येता अनंत काळापासून त्यांची दिनचर्या चालू आहे. म्हणून वेळेसीची उभा. एखादा माणूस, आपण बाहेर पडताना अचानक आला, आपण काय म्हणतो? मी बाहेरच पडत होते की तो दत्त म्हणून उभा राहिला, म्हणतो की नाही आपण. म्हणजे त्यांचा इतका वक्तशीरपणा आहे दत्तात्रय प्रभूंचा की त्या नावाने एक वाक्प्रचार सुरू झाला की जेव्हा एखादा माणूस वेळेवर उभा होतो तेव्हा त्याला दत्त म्हणून उभं राहणं असं म्हणतात. तर ही त्यांची विलक्षणता आहे. अजून विलक्षणता पुढची आहे की जगन्मान्यत्व. श्रीकृष्ण भगवंत हा जगन्मान्य अवतार आहे असं आपण म्हणतो, पण तो दुय्यम आहे. सर्वप्रथम जो खऱ्या अर्थानं जर जगन्मान्यत्व कोणाचं असेल तर ते दत्तात्रय प्रभूंचं आहे. म्हणजे वैदिक मार्ग असू दे, अवैदिक मार्ग असू दे, भक्ती साधना करणारा संप्रदाय असू दे किंवा नाथपंथी असू दे, एखादा मांत्रिक असू दे, सगळ्यांना दत्तात्रय प्रभू आराध्य म्हणून मान्य आहेत. त्यांची मान्यता आहे, गुरु म्हणून मान्य आहेत. मान्यत्व, गुरुत्व दोन्ही दत्तात्रय प्रभूंचं सगळ्यांना मान्य आहे. म्हणून ते जगन्मान्य व्यक्तिमत्व आहे, ते जगन्मान्य अवतार आहे. आता आपण बारकाईनं विचार केला तर लक्षात येईल, निवृत्तीनाथांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली, हो की नाही. परंतु निवृत्तीनाथ हे सुरुवातीला दत्तोपासक, म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या संप्रदाय आहेत किंवा पंथ आहेत याचा आपण जर बारकाईनं अभ्यास केला, त्याच्या मुळापर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की त्याचं मूळ दत्तोपासक लोकांपर्यंत जाऊन पोहोचतं. म्हणजे ते प्रवर्तक आहेत, संस्थापक आहेत, ज्यांनी धर्माची स्थापना केली, संप्रदायाची सुरुवात केली, ते दत्तोपासक आहेत. मग ते चैतन्य परंपरेतले संत तुकाराम असू दे किंवा संत एकनाथ असू दे, त्यांच्या अपघरामधनं आम्ही दत्तात्रय प्रभूंची आराधना ऐकतो. संत रामदासांना मलंग वेशात भेट दिली दत्तात्रय प्रभूंनी असं गुरुचरित्रात उल्लेख आहे. किंवा वीरशैव समाजाचे संस्थापक बसवेश्वर महाराज यांनी दत्तात्रय प्रभूंची आराधना करून वाचासिद्धी मिळवली, त्यांच्याकडून ज्ञानप्रेरणा मिळाली असं त्यांनी बसवसूत्रात सांगितलेलं आहे. किंवा आनंद संप्रदायाचे ते श्रीधर स्वामी असू दे किंवा श्रीकृष्ण दयाराम असू दे, ते काय सांगतात? अवतार उदंड होती सवेची विलया जाती, अवतार उदंड होती सवेची विलया जाती, तैसे नव्हे श्री दत्तात्रय मूर्ती नाशकल्पांती असे ना. म्हणजे विविध संप्रदाय आहेत, विविध धर्म आहेत, त्यांनी दत्तात्रय प्रभूंना मान्य केलेलं आहे, गुरु म्हणून मान्य केलेलं आहे. फक्त हिंदू संप्रदाय नाही तर सुफी संप्रदायाचे फकीर आहेत, शेख फरीद म्हणून, ते सांगतात की मी माहूरला जाऊन दत्तात्रय प्रभूंची आराधना केली आणि वाचासिद्धी मिळवली आणि त्यातून विजापूरच्या सल्तनाला प्रभावित करून त्यांनी 500 वर्षापूर्वी विजापूरमध्ये खूप मोठं भव्य दत्त मंदिर आहे. म्हणजे दत्तात्रय प्रभू फक्त हिंदू संप्रदायात नाहीत तर अन्य संप्रदायात सुद्धा मान्य आहेत. म्हणून हा जगन्मान्य अवतार आहे. सगळ्या जगाला त्यांचं गुरुत्व मान्य आहे आणि त्यांच्या मान्यत्वाला गुरुत्व आहे. तर अशा प्रकारे हा जगन्मान्य अवतार आहे आणि हे जगन्मान्यत्व ही त्यांची विलक्षणता आहे. आता शीघ्र चरितत्व म्हणजे तात्काळ. एखादं विद्यापीठ असतं, आमच्याकडे चाके कोचिंग क्लासेस खूप प्रसिद्ध आहेत, तुमच्याकडे आहेत की नाही मला माहित नाही, पण त्या कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी नापासच होत नाही. म्हणजे 100 पैकी 100% निकाल लागतो त्यांचा, असं त्यांची ख्याती आहे. तसं दत्तात्रय प्रभू या विद्यापीठाचा कुठलाही विद्यार्थी फेल होत नाही. त्यांच्यापासून बोध झालेला शीघ्र चरितत्वाला जातो, अनुसरतो आणि चरितत्वाला जातो, म्हणजे पूर्णत्वाला जाते, त्याची साधना प्राप्तीला जातो. तर हे शीघ्र चरितत्व हे दत्तात्रय प्रभूंचे विशेष आहे. आता काही असे विशेष आहेत, हे 11 विशेष किंवा 11 विलक्षणता दत्तात्रय प्रभूंच्या प्रामुख्याने मानल्या जातात. परंतु अशा काही विशेषता आहेत की ज्या आहेत विशेषता पण त्या 11 मानल्या जात नाही. तर त्यामध्ये असं आहे की सृष्टीपर्यंत नित्य, अनादी काळापासून चतुर्युगी अवतार. आता युगांशिवाय तर सृष्टी नाहीये, सृष्टीत युग आहेत. म्हणजे अनंत काळापासून अनंत युगांपासून
दत्तात्रय प्रभूंचा अवतार आहे, तो सृष्टीपर्यंत नित्य आहे, ही विशेषता. आणि अनेक पुराचा त्या स्वीकार नाहीये, एकच पूर स्वीकारलाय दत्तात्रय प्रभूंनी आणि त्याच पुरा तोच अवतार आहे, त्याच पुरात आहे, ही एक वैशिष्ट्य आहे. दुसरी आहे महाराष्ट्री प्रतियुगी परमार्ग वर्ते तयाचा अभिमान. म्हणजे आता चक्रधर स्वामींच्या सन्निधानी नागदेवाचार्य होते, माहिमभट्ट होते, हा परमार्ग होता, हा परिवार होता, त्याचा अभिमान. दुसरा महाराष्ट्र आला दुसऱ्या युगातला, त्याचा दुसरा परमार्ग आला, तर त्याचाही अभिमान. म्हणजे प्रत्येक युगात जो परमार्ग येईल त्याचा अभिमान, ही त्यांची विलक्षणता आहे. आणि अजून विलक्षणता अशी की चतुर्विध श्रद्धेच्या जीवांचे उद्धरण. आता श्रद्धा 4 प्रकारच्या असतात: राजश्रद्धा, तामस श्रद्धा, सात्विक श्रद्धा आणि निर्गुण श्रद्धा. राजश्रद्धेच्या जीवांचं उद्धरण श्रीकृष्ण चक्रवर्ती करतात, तामस श्रद्धेच्या जीवांचा उद्धार चक्रधर स्वामी करतात, सात्विक श्रद्धेच्या जीवांचा उद्धार चक्रपाणी महाराज करतात आणि निर्गुण श्रद्धेच्या जीवांचा उद्धार गोविंद प्रभू करतात. तामस श्रद्धेच्या जीवांचा उद्धार गोविंद प्रभू करणार नाही, ते चक्रधर स्वामींनीच करायचा. परंतु दत्तात्रय प्रभूंची ही विलक्षणता किंवा हे वैशिष्ट्य आहे की ते 4ही प्रकारच्या श्रद्धेच्या जीवांचं उद्धरण करतात. तर ही दत्तात्रय प्रभूंची अशी विलक्षणता आहे. दत्तात्रय प्रभूंना जगन्मान्य अवतार आपण मानतो. दत्तात्रय प्रभू सगळ्या जगाला मान्य असणारे गुरु आहेत, परंतु यदुराजाला त्यांनी सांगितलं की मी 24 प्रकारचे गुरु केले. आपण ते गुरु थोडे समजून घेऊया. त्यांनी सांगितलं की तू धर्मज्ञ आहेस, तुला धर्माची जाण आहे, तुला ज्ञानाची ओढ आहे, म्हणून गुह्यात गुह्य असणारं हे ज्ञान मी तुला सांगतो. कारण यदुराजा त्यांना विचारतो की तुम्ही एवढं वनात राहता तरी पण तुमच्या चेहऱ्यावर वेगळं तेज आहे, सात्विकता आहे, त्याचं कारण काय? तेव्हा दत्तात्रय प्रभू सांगतात की बाबा रे, माझ्या आयुष्यात जे कोणी भेटलं त्या प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकत राहिलो, प्रत्येकाकडून काही ना काही शिकायचं. आमचे स्वामी सांगतात भाजी गुरु मानावा, भाजी कशी निवडावी हे सांगणाऱ्याला सुद्धा गुरु मानावं, असं आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. तर त्यानुसार दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केलेत. एक पृथ्वी, पृथ्वीकडून काय शिकला तर धैर्य हा गुण पृथ्वीकडून शिकलेला आहे. वायू, वायूकडून अखंड भ्रमण करायला शिकलो. आकाशाकडून अलिप्तता, जल म्हणजे पाण्याकडून काय शिकलो तर आपण शुद्ध राहून दुसऱ्यांना शुद्ध करायचं हे शिकले. अग्नीकडून आचार विचाराची परिपूर्णता शिकले. चंद्राकडून चंद्राला जरी कळा असल्या, चंद्र कलेकलेनं वाढतो, कलेकलेनं कमी होतं की नाही, असला तरी तो चंद्र नित्य आहे. सूर्याकडून सर्व प्रकाशक म्हणजे ज्ञानानं परिपूर्ण असणं हे सूर्याकडून शिकले. कपोताकडून अतिस्नेहामुळे कुटुंबासहित नाश. आता अतिस्नेहामुळे कुटुंबासहित नाश याचं अजून एक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहित आहे, चरित्रात आहे. सांगा बरं कोण? सगळ्यांना माहित असणार आहे. जवळजवळ प्रत्येक कीर्तनकाराने एकदा तरी सांगितलेलं आहे, प्रत्येक प्रवचनकाराने एकदा तरी सांगितलेलं आहे. धनधन दादा, हो की नाही? उद्धरेत आत्माना म्हणजे आपल्या आत्म्याचा उद्धार आपण करायचा आहे. आपल्याला तसं चालत नाही. आम्हाला आमचा करायचा आहे, आमच्या पोरांचा करायचा आहे, नातवंडांचा करायचा आहे, पतवंडांचा करायचा आहे, झालंच ते शेजारपाजारांचा करायचा आहे. आम्हाला सगळ्यांचा उद्धार करायचा आहे. या सगळ्या गोंधळात आपला उद्धार राहून जातो. जीव हा फक्त स्वतःचा असतो, स्वतःचा स्वतः उद्धार करायचा असतो. हे विसरून अतिस्नेह केला, अतिलालसा केली की नाश होतो. हे कपोताकडून शिकायला मिळतं. अजगराकडून काय शिकायला मिळालं? अदृष्टाने मिळेल तेवढ्यात संतुष्ट. अजगर कधीही शिकारीला जात नाही, बिचारा पडून राहतो. रस्त्यात कोणी आडवं गेलं तर त्याला गिळूनकृत करतो, परंतु स्वतःहून जाऊन कष्टाने तो कधीही अन्न मिळवत नाही. दैवदत्त जे मिळेल तो खातो. म्हणून अदृष्टानं जेवढं दिलं तेवढं संतुष्ट राहणं हे अजगराने शिकवलं. समुद्राकडून काय शिकले? मर्यादेत राहणारा व लाभाने हरश विषयातनं बाळगणारा. स्वामी सांगतात तुम्हा मारिता पूजिता समानाची व्हावे किंवा. साधूला मारलं तरी तसंच, पूजलं तरी तसंच. स्थितप्रज्ञ म्हणजे तुम्हाला 10 रुपये लावले तरी समाधान आहे, 100 रुपये लावले तरी समाधान आहे. तुम्ही द्या समाधान, नाही द्या समाधान. म्हणजे स्थिर राहणं, संतुष्ट राहणं. समुद्राला भरती आली तरी तो बिचारा मर्यादेत राहतो, ओहोट लागली तरी मर्यादेत राहतो. तो आनंदानं बाहेर येत नाही, रागानं आपल्या अंगावरही कोसळत नाही. म्हणजे तो मर्यादेत राहतो. ही मर्यादा समुद्राने शिकवली. पतंगाकडून काय शिकवलं तर स्त्री सौंदर्याचा हव्यास धरला की नाश होतो. मधमाशीकडून भिक्षा मागताना मिळेल ते व आवश्यक तेवढेच घ्यावे हे मधमाशीकडून शिकायला मिळालं. हत्तीकडून काय शिकायला मिळालं तर स्त्री संघामुळे मृत्यू होतो. मधुवामुळे तर संग्रहामुळे सर्वस्वाचा नाश होतो. हरणात काय तर बेसावध राहिल्यामुळे मृत्यू. बेसावध हा प्रापंचिकालाही बुडवणारी गोष्ट आहे आणि परमार्थाला सुद्धा. म्हणजे परमार्थात आचरण करणाऱ्या साधकानं कुशलतेनं सावधतेनंच. म्हणजे आपण बसतोय त्या ठिकाणी आजूबाजूला मुंगी आहे का?
आपण बसल्यानंतर मुंगीची हत्या होतीये का? इतका बारीक धर्म. सांगताना गुरुवर्य सांगतात की धर्म बघायला गेलं तर मुसळासारखा आहे, आणि तसं अजून बघायला गेलं तर बारीक बघायला गेलं तर केसासारखा आहे. म्हणजे दिसायला काय वाटतं, आपला धर्माचं आचरण खूप सोपं आहे. आम्हाला काय रोज अंघोळ नाही केलं तर चालले, मनाची शुद्धी लागते, कपाळ धुवून देवपूजा करायची. पण बारीक बघायला गेलं तर लग्नात आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिले तरी त्याचा आम्हाला कुठतरी निमित्त दोष लागतो. तर तुम्ही पुढे जाऊन संसारात लग्न झालेले लोक ज्यांना आम्ही आशीर्वाद देतो, ती पुढे जाऊन संसारात जी काही कर्म करतील त्याला कुठे ना कुठे आम्ही निमित्त होतो. म्हणजे इतका बारीक धर्म आहे. म्हणजे बघायला गेला तर तसा तो मोठाही आहे, बघायला गेला तर तो केसासारखा बारीक पण आहे. आणि म्हणून धर्माचरण करताना सुद्धा सावधतेने केलं पाहिजे, हे हरणानं शिकवलंय. मीन म्हणजे माशानं काय केलं तर पदार्थाची अभिलाषा केली तर मृत्यू होतो. माशाला गळाला लावण्यासाठी पदार्थाचा अभिलाष दिला जातो की नाही, काहीतरी टाकतात, त्याच्या लालसेनं तो मासा येतो आणि पकडला जातो. पिंगळा, अणुतापानंतर विषय उपभोगाचा संपूर्ण त्याग. पिंगळा नावाची वेश्या आहे, तिच्याकडून काय शिकायला मिळालं तर एकदा अणुताप केला, केलेल्या चुकीचं प्रायश्चित केलं की परत ती चूक करायची नाही, हे शिकायला मिळालं. बाळाकडून काय, एखादं लहान बाळ असतं ते विकार विकल्प शून्य असतं, त्याला विकार नसतो, त्याच्या ठिकाणी विकल्प नसतो, निष्पाप असतं, ती निष्पापता बाळाकडून शिकायला मिळाली. कुमारी, कुमारी म्हणजे अनेकांच्या मेळ्यात नाही राहायचं, एकटेनं राहायचं, हे तिच्याकडून शिकायला मिळालं. सेलारा म्हणजे शस्त्र बनविणारा, त्याच्याकडून काय शिकायला मिळालं तर आपलं काम एकाग्रतेने आणि मन लावून करायचं, हे शिकायला मिळालं. सर्पाकडून काय मिळालं, आयत्या स्थानात राहावे. सर्प कधीही आपलं घर बांधत बसत नाही, वारुळ दिसलं तिथे शिरतो आणि तिथंच राहायला लागतो. जसं आमच्या स्वामींनी सांगितले की साधकानं आटन विजन करत जायचं, गावातलं जे पडकं देऊळ असतं तिथे जाऊन राहायचं, जाऊन गावात घर बांधायचं असं सांगितलेलं नाही. आता सृष्टीच्या नियमानुसार आता फिरत राहणं शक्य झालेलं नाहीये, म्हणून आश्रम बांधून आम्ही लोक राहतात किंवा साधक राहतात. परंतु सापाकडून आयत्या घरात राहणं हे शिकायला मिळतं. आणि भिंगरुटीकडून तिच्याप्रमाणे परमेश्वराची तद्रूपता. भिंगरुटीचा दृष्टांत सगळ्यांना माहितीये की नाही, चिंतित चिंतिता ती सारखीच होय. चिंतन करता करता म्हणजे परमेश्वराचं चिंतन करता करता परमेश्वर प्राप्त करणं हे भिंगरुटीकडून शिकायला मिळतं. अशा प्रकारे 24 गुरु श्री दत्तात्रय प्रभूंनी केले, आणि ते का केले, प्रत्येक गुरुकडून काय शिकायला मिळालं हे त्यांनी यदुराजाला सांगितलेलं आहे. दत्तात्रय प्रभूंची मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण किती ऐकतो त्यापेक्षा आपल्याला किती समजतं, आणि समजलेलं आपण किती आत्मसात करतो हे महत्वाचं आहे. मी समजा तुम्हाला सांगते की श्रीकृष्ण भगवंतांनी राजसूय यज्ञात पत्रावळ्या उचलल्या, पण मी माझं ताटही उचलत नसेल तर माझ्या सांगण्याला अर्थ आहे का? म्हणजे मी फक्त ऐकलं, ही माझी पोपटपंची झाली. म्हणजे तुम्ही जे ऐकताय, गेले 26 वर्ष झाले तुम्ही दत्तात्रय प्रभूंचे चरित्र ऐकताय, तुम्हाला कितपत समजले हे तुम्हाला माहितीये, ते तुम्ही आत्मसात किती केले. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु करून त्यांच्याकडून वेगवेगळे शिकवणे आत्मसात केली. आमच्याकडे एकच गुरु आहे, त्यांच्याकडून 24 प्रकारे वेगवेगळे गुण घेणं हे दत्तात्रय प्रभूंचे चरित्र आत्मसात करण्यासारखं आहे. लक्षात घ्या, दत्तात्रय प्रभूंचा चतुर्युगी अवतार आहे, दत्तात्रय प्रभूंचं जगन्मान्यत्व आहे, आदिकारणत्व आहे, म्हणजे काय आहे हे सगळं समजून घेऊन फक्त व्याख्यानमालेपुरतं एकत्र येणं म्हणजे धर्माचरण करणं नाही. लक्षात घ्या, मंदिरात आलं पाहिजे, 2 वेळेला आलं पाहिजे, आरती केली पाहिजे, प्रत्येक सण प्रत्येक जयंतीला. आपापल्या घरात तर प्रत्येक जण करतात, प्रत्येकाच्या घरात देवघर असतं की नाही, तरी पण गावात मंदिर का असतं? एक तरी गाव असं आहे का जिथं मंदिर नाहीये? असतंच की नाही? गावाचं ग्रामदैवत असतं का असतं बरं? कधी विचार करतो आपण? प्रत्येकाच्या घरात देवघर असतं, देव होतोच की, मग मंदिराची काय आवश्यकता? मंदिर बांधण्याचं प्रयोजन काय असतं? तर त्या मंदिरात जाण्याच्या निमित्तानं का असायला, हा प्रपंचात रमलेला माणूस प्राणी तेवढा 5 मिनिटाकरता का होईना त्यातून निवृत्त होऊन देवाच्या दारात बसावा ही भावना असते. एखाद्या पाहुण्याच्या घरी आपण गेलो तर आपण तिथं पटकन उठतो की अरे पाहुण्याच्या घरी किती बसायचं, पण मंदिरात गेलो असं म्हणतो का आपण? नाही, आपल्याला बरं वाटतं, आपण अजून 10 मिनिटं बसतो की अरे चला अजून 10 मिनिटं बसूया, नामस्मरण करूया. मंदिरातले साधक असतात, त्यांची भेट होते, दंडवत दर्शन होतं, देवाचे विचार. आणि घरातला बऱ्याच वेळा देवघर घरातलं एक किचन जवळ असतं, देवाकडे एक चित्त करू शकत नाही, पदार्थांची वासना आकात शिरत असतात, देवाकडे लक्ष लागत नाही. त्यामुळे मंदिरात जी एकाग्रता साधते, मंदिरात नामस्मरण करताना जो देवापर्यंतचा आपला धावा जातो तो घरात जाऊ शकत नाही. आणि म्हणून मंदिरांचं प्रयोजन असतं, आणि म्हणून मंदिरात गेलं पाहिजे, आरती केली पाहिजे. फक्त जयंत्यांना एकत्र येणं म्हणजे धर्मसाधना करणं नव्हे. सकाळी उठून नामस्मरण केलं पाहिजे. प्रत्येक साधकानं लक्षात घ्या, तो प्रपंचातला किंवा गृहस्थाश्रमातला साधक असला तरी नियमानं बांधलेला असला पाहिजे. तसं
तुमच्या प्रपंचात एकदा लग्न झालं की तुम्ही पतीशी बांधल्या जाता की नाही, सासरवाडीशी बांधल्या जाता, एकनिष्ठ राहणं हा तुमचं बंधन असतं. तसं रोज मी दत्तात्रय कवचाचं 11 वेळेला पारायण करेन, किमान एवढं तरी बंधन स्वतःला नियमातून बांधून घेतलं पाहिजे. 15 गाठ्या करायच्यात मग त्या कशाही ओढायच्या असं नाही. मी रोज काहीही झालं, मला 5 वाजता कामाला लागायचं तर मी 4 वाजता उठेल, 11 वेळा दत्तात्रय कवचाचं पारायण करेल, स्मरण करेल. एक नियम स्वतःला बांधून घ्या, तुम्हालाच काही दिवसांनी त्याचं समाधान मिळेल. एक स्वतःला सवय लावून घ्या की या नियमात मी बांधलं गेलं, झालं तर झालं स्मरण. मग सकाळी डबेच करायचे होते, मुलांना शाळेतच पाठवायचं होतं, ही कारणच नाही आहेत मुळात. तुम्ही कितीही व्यस्त असला आणि एखादा पाहुणा सरला तर तुम्ही जाताच की नाही वेळात वेळ काढून, कारण सांगता नाही, सांगत की नाही, जातो की नाही. देवाधर्मासाठी काही कारण द्यायची. एक नियम घेतला पाहिजे, नामस्मरणाचा असू दे, पारायणाचा असू दे, सेवणीचा असू दे. कारण सेवा, स्मरण, पारायण या गोष्टीच आपल्याला देवाशी बांधून ठेवतात. देवाशी सोयरिकेचा सांधा जर आपल्याला जोडून ठेवायचा असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाहीये, सेवणीशिवाय पर्याय नाही. कारण परस्परम भावयंत, जेवढी सेवा करतो आपण तेवढा आपल्याला मेवा मिळतो. जाळीच्या देवाचं स्थान आहे, कुठलं स्थान महास्थान आहे? सावळेद्वारचं स्थान महास्थान आहे का इकडचं स्थान महास्थान आहे सांगा? पण गर्दी कुठं असते, का असते? कारण त्या देवाची सेवा जास्त असते. जेवढी सेवा कराल तेवढा देव तुम्हाला प्रसन्न होणार आहे. 1 रुपया खर्च केला 1 रुपयाचं मिळणार आहे, 10 रुपये 10 रुपयाचं मिळणार आहे. जेवढी तुम्ही सेवा करणार तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे. आणि म्हणून सेवा करणं महत्वाचं आहे. नामस्मरण हा सोयरिकेचा सांधा आहे. देवाशी संपर्क साधायचा असेल तर आमच्याकडे देवाचा पत्ता आहे का? नाही. फोन नंबर आहे का? नाही. कुणाला विचारावं म्हटलं तर आहे का? नाही. मग एकच आहे जी गोष्ट आम्हाला देवाशी बांधून ठेवते, काय? देवाचं नाम आहे. ते रोज घेतलं पाहिजे की नाही? मी करतच असाल पण अजून एक निष्ठतेनं करा. ह्या दत्तात्रय जयंतीला असं सगळ्यांनी एक संकल्प करा की रोज काहीही झालं तरी मी एक 11 वेळा दत्तात्रय कवचाचं पारायण करेल, 9 प्रकरणाचं पारायण करेल आणि काही झालं तरी मी ते सोडणार नाही. आपोआप तुम्हाला ती सवय लागून जाते. ते पावित्र्य तुम्ही स्वयंपाक करताना जर नामस्मरण केलं ना तर तुमच्यातली भक्ती तुमच्या घरात चपाती खाणाऱ्यांच्यात पण उतरत जाईल. तुम्ही जसा विचार करता काम करताना, एक दिवस तुम्ही प्रयत्न करून बघा, मी सांगते म्हणून, की स्वयंपाक करताना चिडचिड करत जर स्वयंपाक केला तर खाणारे पण चिडचिड करतात. तुमचा जो गुण असतो, मनाचा भाव असतो, तो त्या कामात उतरत असतो. आणि म्हणून प्रसन्नतेनं काम करा, नामस्मरण करत करत काम करा. त्यामुळं तुमचा परिवारही सात्विक होईल, तुमचं अन्नही सात्विक होईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या साधकाने आचरायच्या आहेत, गृहस्थाश्रमी साधकाने. हे केलं तर तुम्ही खऱ्या अर्थानं दत्त जयंती साजरी केली असं वाटेल. इथे लांब लांबून लोक येतात, तुम्हाला प्रबोधन करतात. हे तुम्ही थोडं थोडं त्यांच्याकडून घेतलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांच्या इथे येण्याचं हे करून, म्हणजे आम्ही किती लांबून आलोय, आम्हाला किती त्रास झालाय हे महत्वाचं नाही. आम्ही सांगितलं तर तुम्ही किती घेतलं यात आमचा आनंद आहे. आता हा 26 वर्षाचं व्यासपीठ आहे, याच्यावर खूप थोर विचारवंतांनी विचार व्यक्त केलेत. मला खरं तर खूप आनंद होतोय की या व्यासपीठावर मला बोलायला मिळालं. अधिकृती करते मी या सगळ्यांसमोर वरती बसून बोलायची, पण एक आनंदही आहे की एवढी मोठी माणसं इथे बोलून गेली, तिथं मला माझे विचार व्यक्त करायला मिळाले. तुमच्यासारखा श्रोतू वर्ग मिळाला. खरंच तुम्ही एकदाच सांगितलं शांत बसा तर कोणी आपसात बोललेलं नाही, सगळे माझ्याकडे बघूनच ऐकतायत. त्यासाठी धन्यवाद सगळ्यांचे. आणि आतापर्यंत बराच वेळ मध्ये व्यत्यय आला थोडासा, तरी पण तुम्ही सगळ्यांनी शांतपणे माझे विचार ऐकून घेतले म्हणून तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देते. एक प्रार्थना म्हणायची आपण सगळ्यांनी आणि मग मी प्रवचन संपवणार आहे. ही विचार सेवा मी दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी अर्पण करते. सगळ्यांनी मांडी घाला, ताठ बसा, डोळे बंद करा. श्री दत्तात्रय महाराज की जय. अत्री नंदन दत्तराज बरवातारी जीवा दुस्तरी, भक्तांचा पाल तू करी सदा, अनंत विघ्न हरी. होता दर्शन ताप दुखे, हरती शंभोलिती वर्षोनी. करुणा में तुझा भावी तो अवधूता, यावे आता. श्रीमन मंगल मूर्ती सुंदर तुझी, दावी मला लोचनी.
येई तू प्रभु राजया करी कृपा भावार्थ हा जाण विलंब जरी लावसील सखया होईल प्राणहानी करुणा में तुझ भावितो अवधूता यावे आता दुःखाची घडी जातसे मज कशी युगाप्रमाणे आता तुम्हा वांचुनी कोण रक्षील मला दुःखार्णवी बुडता जीवाचा निज सोयरा निज सखा नाही तुझा मेदिनी करुणा में तुझा भावितो अवधूता यावे आता धावुनी यावे आता धावुनी श्री दत्तात्रेय महाराज श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी की जय। धन्यवाद। धन्यवाद ताई। पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। शॉर्ट बट स्वीट नाही का, थोडक्यात परंतु अति महत्वाचं असं चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं आहे। त्याचं कारण मलाच माहिती आहे बरं का ताई। असाच आनंद तुमच्या जीवनामध्ये टिकून राहोत। याच आनंदाच्या शोधामध्ये आपण मंदिरामध्ये येत असतो बरं का सज्जन हो। याच आनंदाच्या शोधामध्ये आपण इथे येत असतो। संसार बंधनामध्ये अनेक व्यापारी मनुष्य ग्रासलेला आहे आणि तो व्याप दूर होऊन कुठेतरी त्याच्या बाजूला जाऊन कुठेतरी आपलं आत्मचिंतन व्हावं। प्रत्येक वेळी आपण पाहतो की वैद्याकडे गेल्यानंतर म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर तो सांगतो थोडंसं फिरायला जात जा। मग हा फिरायला जातो, 2-5 मित्र सोबत नेतो, मग सगळ्या गोष्टी त्याच्या सोबतच असतात दिवसातल्या। त्यांचा हेतू असतो की हा एकटा फिरायला जाईल, आत्मचिंतन करेल, आजार कशामुळे बळावले, नेमकं काय काम जास्त झालं, शरीराची कोणती झीज झाली, परत त्याच गोष्टी निघतात। म्हणून आत्मचिंतन हा महत्वाचा भाग आहे जो आपल्याला अध्यात्म मार्ग परंपरेमध्ये मंदिरामध्ये आपल्याला मिळतो। म्हणून मंदिराची फार आवश्यकता आहे असं मत ताईने प्रतिपादन केलं की ज्या मंदिराच्या योगाने कुठेतरी ती सात्विकता तुमच्या अंतःकरणामध्ये यावी। आता हीच जर पडदे मंदिराची एखाद्या लग्न मंडपामध्ये असती तर वेगळी ऊर्जा असते, तुमच्या अंतःकरणामध्ये वेगळा ठाव घेतला असता। जागा परिवर्तन झाली म्हणजे ते गुण, ते सत्व वेगळ्या पद्धतीने तुमच्यामध्ये उतरतं। हा त्या पाठीमागचा सांगण्याचा हेतू आहे। परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार धारण करतो, परंतु चारही युगामध्ये विद्यमान श्री दत्तात्रेय प्रभू हे अवतार धारण करतात। म्हणून मागच्या युगात, मागच्या त्रेतायुगात, या त्रेतायुगात आचार्य श्री भट्टोबासांना सुद्धा संदेह होता। सप्तसंदेहापैकी हा एक संदेह होता, परंतु आमच्या स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्री दत्तात्रेय प्रभूंचा सहयोगी अवतार आहे असं ताईंनी या ठिकाणी प्रतिपादन केलं। म्हणून श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन होता क्षणीच, काही 5 मिनिटाचा वेळ होता म्हणून थोडासा हा चिंतन करण्याचा प्रयत्न आहे। आणि मग शीघ्रचरितत्व अनेक त्यांच्या विशेषता आपण पाहिल्या या ठिकाणी। दर्शनासरीसी प्राप्ती म्हणजे बोध झाल्यानंतर तो अनुसरतोच असं या ठिकाणी आपण ताईच्या चिंतनातून आपण चिंतन केलेलं आहे की तो निश्चितच प्राप्तीला जाणार। 21 श्लोकाणाम यह सहस्त्र पठेन नर प्रयत प्रातरुत्थाय साक्षात देवं स पश्यति। 1000 पारायण केल्यानंतर साक्षात श्री दत्तात्रेय प्रभू अवतीर्ण होतात। पाहायचेत का कोणाला? नाही। मी एका जणाला म्हटलं
की श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झाल्याच्या नंतर लगेच प्राप्तीला जातो, माणूस गायब होतो. म्हटलं करा, म्हटलं 1000 पारायण. नाही करायचे म्हणे बाबा मला. अहो, ज्या अपेक्षेने आपण इथे आलात ना, ती अपेक्षा पूर्ती निश्चित झाली पाहिजे. नेहमी म्हणतो येऊ दे रे देवा तुझ्या घरी एकदा. जायचंय देवाच्या घरी? नाही. ते जाणं वेगळं, हे जाणं वेगळं बरं का. म्हणून काकू कक्षा भावार्थ प्रकरण तुम्हाला कळलं पाहिजे. अनेक बाबींचा उलगडा आपण याच्या सत्राच्या चिंतनातून निश्चितच केलेला आहे. दुःखामध्ये आपण निश्चित परमेश्वराचा आठव करतो आणि दुःखाशिवाय परमेश्वर आपल्याला आठवतही नाही. म्हणून जीवनात सुख दुःख येत राहणार, परंतु दोन्ही प्रसंगामध्ये आपण ईश्वराचं सातत्य, ते अनुसंधान, नामस्मरणाचा जो सांधा आहे, जीवेश्वरा स्वामी भृत्य संबंध हा अनादीचा आहे आणि ते स्वामी सेवकाचं नातं आहे. सोबतच माता पिता बंधू सोयरे सगळी नाती जगातली त्याच्याशी आपली जोडलेली आहेत. म्हणून तो सोयरिकीचा बांधा आहे, तो नामस्मरणानेच सांधल्या जाणार आहे, असं प्रतिपादन या ठिकाणी आदरणीय ताईंनी आपल्या व्याख्यानातून केलेलं आहे. आणि शेवट, तुमच्या घरामध्ये तुम्ही जे करताना तेच बाहेर येतं. ज्या वातावरणामध्ये आपण राहतो ना तसेच आपण घडत असतो. ज्या वातावरणामध्ये जे गुण आपण अंगीकार करतो, कुठंतरी ते वातावरण त्याला कारणीभूत असतं. म्हणून घरामध्ये जर कटकटी असतील तर बाहेर बी तो जाऊन टेन्शनच देतो माणूस बाहेरच्या लोकांना, बरं का. म्हणून घराचं वातावरण प्रसन्न तर तुम्ही प्रसन्न. मंदिरात वातावरण प्रसन्न असते यात काही शंका नाही, परंतु घरातलं वातावरण जर प्रसन्न असेल तर बाहेर सुद्धा तुमच्या जीवनामध्ये निश्चितच, ज्याला आपण प्रसादे सर्व दुःखानाम, ज्याचं मन प्रसन्न आहे, चित्ताची एकाग्रता आहे, स्वस्थे चित्ते स्वामींचं सूत्र प्रमाण आहे त्याला. म्हणून बुद्धीची स्थिरता जर यायची असेल, चित्ताची एकाग्रता, तुमच्या जीवनामध्ये आनंदता यायची असेल, तर त्या देवामार्गाचं अनुसंधान असेल. स्वयंपाक करत असताना ताईंनी सांगितलं, जर प्रसन्न चित्ताने स्वयंपाक असेल, आदळ आपट भांड्यांची नसेल, निश्चित भांडणं होणार नाहीत, होणारच नाही. अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणून उठता बसता आपण 24 तास अष्टप्रहर आपण नाही नामस्मरण करू शकत. मी नेहमी सांगतो, एक प्रसंग सांगेल आणि थांबेल, की आपण संसारामध्ये राहतो, नाईलाजाने फवारणी करावी लागते. सहज दादांना विचारलं, यशवंत दादांना, म्हटलं कसं काय, कोळंबे दादा पण होते, म्हटलं कसं काय तुमच्या केळीचं. आता वास्तविक आम्ही विचारू नये, संत विचारत असतात की तुमचं बरं चालू आहे का. म्हणजे काय चालू आहे बरं? संसार नाही, देवधर्म बरा चालू आहे का, मंदिरात दररोज देवपूजाला जाता का, बाबांची पोथी असते, हे असं विचारायचं होतं. नाही बाबा, थोडस पावसामुळे गडबड झाली. अपेक्षित काय त्यांना, ह्याही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. परंतु मी म्हणतो नाईलाजाने आपल्याला तो प्रपंच करावा लागतो. तुमचा तो अधिकार आहे, अधिकार वाढण्याचा प्रयत्न करा. पण कालचा अधिकार पाहिला आपण, परंतु तरी सुद्धा देवा महाराजा, नाईलाजाने मला ही फवारणी करावी लागते, देवाला प्रार्थना करा, आळ्या कमी पडतील कमीत कमी. असा का तुम्ही विचार करत नाही पलीकडचा? असं होऊ शकतं का? होऊ शकत नाही. आता तो निसर्ग नियम आहे, सृष्टीचक्र आहे, परंतु निश्चित तिथून आल्यानंतर प्रायश्चित केलं आपण, देवपूजेच्या पुढे दंड घातले, बाबा आहे तिथं, आपण नाईलाजाने या गोष्टी कराव्या लागतात. प्रसव मोडायला पाहिजे, हरकत नाही. तुमच्या गावामध्ये अधिकरण आहेत, ज्यांच्या गावामध्ये मंदिर नाही, कोणी अधिकरण नाही, त्यांची गोष्ट वेगळी आहे. परंतु बाबांसारख्या जवळून आपण प्रायश्चित करू शकता की बाबा नाईलाजाने आज हे कर्म करावे लागले मला, कृषी कर्म. एका जणाला विचारलं, बालाघाटचा होता तो, आपली खेती, असं विचारावं लागतं, पर्याय नाही. साधू संतांना एकदम सुरुवात तर करावी लागते ना. आप क्या करते है? कुछ नहीं करता म्हणे, बस खाली भजन करता हूँ, नाम सिमरन करता हूँ, आश्रम में जाता और कुछ नहीं करता. खेती बीती, खेती तो दे दी मैंने किसी को. मैंने क्यों? बोले हिंसा होती है. पहा किती मोठा विचार आहे. त्याने जरी त्याने त्याची काय ते ठोक्याने म्हणतात काय असेल नसेल दिली असेल, तो करणारा करेल, परंतु मी स्वतः करत नाही. आणि परमार्गाची वाटचाल त्याची आहेच. याचा अर्थ सांगायचा तात्पर्य, मी म्हणणार नाही तुमची केळी दुसऱ्याला द्या, नाही तर घेऊन जाल. ते दादांनी रात्री ते सांगितलं, बाबा उद्यापासून आम्ही मंदिरात येऊन बसणार, असं नाही करायचं. पण कमीत कमी देवा महाराजा, आम्हाला हे कृषी कर्म करत असताना त्यामध्ये कमीत कमी हिंसा होईल असा आम्ही प्रयत्न करू. परंतु अशा पद्धतीने तू वातावरण निर्मिती दे. आणि त्यातल्या त्यात दुपारी सांगितलं सत्रामध्ये मी,
मिनिमम 10% तरी धर्मासाठी तो खर्च, 100 रुपयातले 10 रुपये तुमच्या बाजूला पडलेच पाहिजे. 1000 आले तर 100 रुपये धर्मासाठी खर्च करता आले पाहिजे. ही सद्भावना असेल. स्मृतीस्थळ याला दाखला आहे. स्मृतीस्थळामध्ये कोणाचं शेत पिकत नव्हतं? कोण होतं बाई? वैजोबाची शेती पिकत नव्हती. त्यांनी काय सांगितलं? काही दिसत नाही, वातावरण निर्मिती नाहीये, यावर्षी शेती पिकत नाही, परमार्गाला मी धान्य देईल. आलं किती शेत जोरामध्ये? हे देवामार्गाचं साह्य आहे. ही सद्भावना तुमच्या पाठीमागे असेल तर निश्चित तुमचा संसार ही गुण्या गोविंदाचा होईल आणि परमार्थाकडे तुमची वाटचाल होईल, यात काही शंका नाही. असो, असंच आदरणीय पूजनीय श्रद्धेय तपस्विनी ताईंचं मार्गदर्शन आपल्याला वारंवार होत राहो. हीच श्री दत्त मंदिर या मंदिराच्या वतीने, गुरुवारी आचार्य श्री प्राचार्य बाबाजींच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त न करता आपल्या ऋणात राहू इच्छितो. अशी सेवा आमच्या या सप्त्याला आपली मिळत राहो, हीच या ठिकाणी कामना व्यक्त करतो आणि आजचे सत्र संपले असे जाहीर करतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत प्रणाम.